मूळ ओडिशाचा आणि सध्या बेळगावमध्ये राहणारा आदित्य दीपक कुमार सतपत्री हा 20 वर्षांचा तरुण गोव्यातील बाराजण धबधब्यावर तोल जाऊन खोल डोहामध्ये पडला। पावसाळ्यामध्ये या धबधब्यावर जाण्यास सक्त मनाई असताना देखील नियम धाब्यावर बसवून कर्नाटकचे 150 ते 200 पर्यटक रविवार 28 जून रोजी या धबधब्यावर गेले होते। त्याचवेळी ही दुर्घटना घडली आहे। आदित्य हा निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मुलगा होता। नेमकं काय घडलं पाहूयात सविस्तर वृत्तांत। उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यामधल्या ठाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील सुर्ला गावाजवळ महादई अभयारण्याच्या परिक्षेत्रात असलेल्या 12 जण धबधब्यावर रविवारी दुपारी बेळगाव येथील तरुण आंघोळ करण्यासाठी गेले होते। अभयारण्यातील धबधबे कधीही रौद्र रूप धारण करू शकतात, त्याचा अंदाज कधीच येत नाही, म्हणून पावसाळ्यात तिथं जाण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। तरी देखील नियम झुगारून सुमारे 150 ते 200 कर्नाटकातील पर्यटक 28 जून रोजी या धबधब्यावर गेले होते। यावेळी पाण्यात उतरलेल्या आदित्यचा तोल जाऊन तो खोल डोहामध्ये बुडाला। त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी तातडीनं प्रयत्न केले, मात्र पाण्याचा जोरदार प्रवाह आणि खोलीमुळे त्यांना यश आलं नाही। घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आलं। वाळपई शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाळपई अग्निशमक दलाचे जवान तातडीनं या घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्यासोबत महादई अभयारण्याचे कर्मचारी, वाळपई पोलीस, स्थानिक नागरिक तसंच स्वयंसेवकांनी शोधकार्य सुरू केलं होतं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन बेळगाव येथून नौदलाच्या प्रशिक्षित जवानांना देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं। त्यांनीही संध्याकाळपर्यंत शोधकार्य केलं, मात्र अंधार पडल्यानं आणि पाण्याचा वेग वाढल्यामुळं शोधकार्यात अडथळे येऊ लागले। त्यामुळं रात्री उशिरा मोहीम थांबवण्यात आली होती। 29 जून रोजी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली। या शोध मोहिमेला अखेर यश आलं आणि त्याचा मृतदेह हाती सापडला। दरम्यान पावसाळ्यात कोणीही घनदाट जंगलातील धबधब्यांवर किंवा अपरिचित पाणवठ्यांवर जाऊ नये अशी सक्त सूचना वन खात्यानं जारी केली आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।